आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजताच लांजा, राजापूर, साखरपा विधानसभा मतदारसंघातील विरार, नालासोपारा, वसई आणि मुंबई येथील चाकरमान्यांशी प्रथमच संवाद कार्यक्रम विरार येथील सखुबाई मंगल कार्यालय इथं पार पडला। या संवाद कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष अविनाश लाड हे उपस्थित होते। तसंच यावेळी विरार कुणबी विभागीय शाखा अध्यक्ष किशोर भेरे, संतोष गावकर, कुणबी सहकारी बँक जिल्हा संचालक पीडी ठोंबरे, विरार कुणबी युवा शाखा अध्यक्ष अविनाश पाचकले, युवा कार्यकर्ता रुपेश वालम, जयेश गावकर, बिपिन गिरकर आदी मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी अविनाश लाड यांनी चाकरमान्यांशी दिलखुलासपणे संवाद साधला। त्यांच्याकडून मतदारसंघातील समस्या, मागण्या आणि त्यांना त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत हे जाणून घेतलं। यावेळी अविनाश लाड यांनी या मतदारसंघासाठी त्यांचे काय विजन आहे हे सर्वांसमोर मांडलं। यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन करत लांजा, राजापूर, साखरपा विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी अविनाश लाड यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत सर्वांनीच एकच एल्गार केला, अब की बार काँग्रेसचे अविनाश लाड हेच आमचे उमेदवार। विकास हवा असेल तर नेतृत्वही खंबीर हवं आणि म्हणूनच मतदारसंघातील मतदारांची साथ फक्त अविनाश लाड यांच्या मागे असा निर्धारच या संवाद कार्यक्रमामध्ये चाकरमान्यांच्या वतीनं व्यक्त करण्यात आला। लांजा, राजापूर, साखरपा विधानसभा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क असणारे एका शेतकरी कुटुंबातील अविनाश लाड यांनी 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली होती। त्यामुळे एक सक्षम लोकप्रतिनिधी आणि मतदारसंघासाठी विकासाचं विजन ठरवणारे अविनाश लाड यांना थेट चाकरमान्यांकडूनच आवाहन केलं गेलंय की अभी नहीं तो कभी नहीं, आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा। यावेळी मतदारसंघातील चाकरमान्यांकडून दर्शवलेला पाठिंबा, मतदार म्हणून त्यांचा आपल्या बाजूने असलेला कौल आणि त्यांनी दर्शवलेला विश्वास सार्थ ठरवण्याची ग्वाही देत अविनाश लाड यांनी देखील आपली जोरदार भूमिका मांडत सांगितलंय की आपली जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या लांजा, राजापूर, साखरपा विधानसभा मतदारसंघात जसा विकास व्हायला हवा होता तसा विकास झालेला नाही। इतक्या वर्षात मतदारसंघात काय विकास झाला याचा पर्दाफाश करत अविनाश लाड म्हणाले की रोजगार, सक्षम आरोग्य व्यवस्था, दर्जेदार शिक्षण आणि मूलभूत सुविधांपासून वंचित असणाऱ्या या मतदारसंघासाठी त्यांचं एकच लक्ष आहे, ते म्हणजे मतदारसंघाचा विकास आणि त्यामुळे यावेळी ते निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत। यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना अविनाश लाड यांनी मागील 15 वर्षांपासून या मतदारसंघात विकासाला प्राथमिकता न दिला गेल्यामुळे मतदारांमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालंय आणि म्हणूनच त्यांना आता स्थानिक आणि सक्षम उमेदवार आहे आणि ते आपल्याकडे एक सक्षम पर्याय म्हणून पाहत आहेत। तुम्ही पाहिलं असेल की गेली 10-15 वर्षांमध्ये मी त्या ठिकाणी काम करत असताना आमच्या इथला जो बेरोजगारी सगळ्यात मोठा प्रश्न, आमच्या गावच्या गाव ओस पडत चालले आणि हे ओस पडत असताना त्याच्यावरती कुणी अभ्यास केला नाही। कुठल्याही नेतृत्वाने या गाव का ओस पडत आहेत, त्या मुलांना कुठे रोजगार निर्माण केला पाहिजे याच्याकडे विचार नाही केला। आमची शैक्षणिक अवस्था एवढी बिकट आहे की आमच्या मुलांच्या शिक्षणाची वांदे झाले आहेत, शाळाच्या शाळा आता बंद पडत आहेत, मग त्या शिक्षणावरती कोण चिंता करत नाही। दुसरा आमचा आरोग्याचा प्रश्न आहे, आमचे जे आरोग्य आहेत, जे दवाखाने आहेत, त्या दवाखान्यामध्ये डॉक्टरच नाहीत, डॉक्टर असेल तर नर्स नाहीत, ॲम्ब्युलन्सची सेवा नाही, लोकांचा नाहक जीव जातोय, दुसरा साप चावला तर साधी लस उपलब्ध होत नाही, लसीशिवाय माणसाचा जीव जातोय, अशी भयानक परिस्थिती त्या ठिकाणी आहे। पाण्याची व्यवस्था आहे, पाण्याचं तेच परिस्थिती आहे, स्मशानभूमी आहेत, स्मशानभूमी आहे तर स्मशानभूमीला रस्ते नाहीत, एवढे पकाडी नाहीत, म्हणजे काय एवढी बिकट परिस्थिती आहे आणि सगळ्याला लोक कंटाळले आणि लोकांना वाटतं आता बदल झाला पाहिजे, कारण बाहेरचं नेतृत्व आहे, यांना स्थानिकांचं काही पडलेलं नाही आणि म्हणून लोकांची एकमुखी मागणी आहे की स्थानिक नेतृत्व आता या ठिकाणी पाहिजे आणि त्यासाठी आम्ही या ठिकाणी लोकांशी संवाद साधायला या ठिकाणी आलो। त्यांनी पुढे सांगितलं की 2019 मध्ये विधानसभा निवडणूक लढवल्यानंतर आपण मतदारसंघात सक्रियपणे काम करत आहोत। कोविड सारख्या संकट काळात आपण एक कर्तव्य भावनेतून काम केलं। आपण केलेल्या कामाच्या जोरावर आणि मतदारांच्या विश्वासाच्या जोरावर यापुढेही मतदारसंघात काम करत राहणार। लोकांचा विश्वास गेल्या 10 वर्षांमध्ये 2019ला मी निवडणूक लढल्यानंतर मी कुठलंही मैदान सोडलेलं नाही।
कोरोनाचा काळ असेल, त्या कोरोनाच्या काळामध्ये सगळं नेतृत्व, कोविडच्या काळामध्ये सगळं नेतृत्व घरी बसलं होतं, पण त्यावेळी मैदानामध्ये कोण होता? तर अविनाश लाड होता. लोकांच्या घराघरामध्ये असे औषधाचे पोहोचवण्याचं काम मी केलं आहे. आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या असतील, अन्नधान्याचं वाटप असेल, केमिकलचं वाटप असेल, ॲम्ब्युलन्सची सेवा असेल, ऑक्सिजनच्या मशीन असेल, या सगळ्या गोष्टी मी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तर हे नेतृत्व कुठेही नव्हतं आणि लोकांनी ते पाहिलेलं आहे. हजारो लोकांचे जीव त्यामध्ये वाचलेले आहेत. त्याचप्रमाणे मी जे नवीन मोठे मोठे प्रश्न आहेत, रस्त्याचे प्रश्न असतील, दवाखान्याचे प्रश्न असतील, आमच्या बेरोजगारीचे प्रश्न असतील, रोजगाराचे प्रश्न असतील, याच्यावर सातत्याने मी वाचा उचलण्याचा प्रयत्न करतो आहे. आमची सिव्हिल इंजिनियर झालेली पोरं आहेत, त्यांना कामं मिळत नाहीत, त्यासाठी लढा देतो आहे. त्या मुलांना पुढे आणण्याचा मी प्रयत्न करतो आहे. असे कितीतरी असंख्य प्रश्न या ठिकाणी आहेत आणि त्याला वाचा पडण्याचा प्रयत्न मी करतो आहे. यावेळी त्यांनी मतदारसंघावर दावा करत सांगितलंय की आता यावेळी 100% परिवर्तन हे अटळ आहे. लोकांनी पाहिलं आहे की हे जे काम करू शकतो, या मातीतून जन्मलेला आहे, या मातीशी त्याची नाळ जुळलेली आहे, तोच माणूस जे काम करू शकतो. पण लोकांनी त्या डोक्यावर घेतला आहे की आम्हाला स्थानिक उमेदवार पाहिजे आणि त्यासाठी आमचा दावा याच्यासाठी आहे की जिल्ह्यामध्ये मी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहे आणि जिल्ह्यामध्ये आम्ही महाविकासासाठी एक पद मागतोय. पण जर माझ्या महाविकास आघाडीतल्या दुसऱ्या पक्षाचं पाहिलं, त्यांचा जर आलेख पाहिलात तर गेले 25 वर्षामध्ये त्यांचा जो आलेख होता तो या इलेक्शनला 25,000ने मागे झालेले आहेत. त्यांच्यामध्ये 3 गट झाले, BJP वेगळी झाली, शिंदेगड वेगळे आणि गावच्या गाव आता शिवसेनेचे दुसऱ्या पक्षात जात आहेत. त्यांच्याकडे राहिलं काय? आमच्या मतांवरती आम्ही कोणालाही उमेदवारी घेऊ देणार नाही आणि ठामपणे आम्ही आमच्या नेतृत्वाला सांगितलं वरिष्ठांना की आम्हाला काँग्रेसला राजापूरचा मतदारसंघ सुटलाच पाहिजे. आम्हाला आश्वस्त केलेलं आहे आणि लोकांना अपेक्षा आहे की महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी जागा सुटेल अशी त्यांनाही अपेक्षा आहे. म्हणून ते आपल्या मागे लागलेत आणि मी त्यांना आश्वस्त केलं आहे महाविकास आघाडी तिकीट मला मिळणार, पण मी 100% लढणार आहे. हे वादा मी त्यांना केलेला आहे आणि म्हणूनच ही जनता आले तर आपण म्हणणार तिकीट मिळेल नाही मिळेल, तिकीट तर मिळणारच आहे, अविनाशला लढणारच आहे. हेच आश्वासन त्यांना माझ्याकडनं पाहिजे होतं, ते आश्वासन मी त्यांना दिलेलं आहे आणि म्हणून ते माझ्या पाठीशी आहे. बदल 100% बदलणार, लोकच घडून देणार बदल. जर हे पाहिलं असेल चाकरमानी जे आलेले आहेत, आज त्यांच्या हातातोंडाशी घास आहे, दिवसभर कष्ट करावे लागत आहेत, विटीला कामाला जाणाऱ्या विरारला यायला काय हालत आहे. आज तुम्हीच तर पाहिलं असेल, मला स्वतःला 3 किलोमीटरचा रस्ता होता, तिथून या हॉलपर्यंत यायला मला 1 तास लागला. म्हणजे एवढी गरज आहे. इकडे राहायची सोय बघा काय परिस्थिती आहे. त्याच्यातही माझ्या चाकरमानी राहतोय, संघर्ष करतोय. हा संघर्ष थांबवण्याची ताकद अविनाश लाड 100% आहे. ही जी मुलं माझी गावं मुंबईला आलेत तर त्यांना पुन्हा मला गावाला न्यायचं आहे, हे माझं ध्येय आहे आणि म्हणून मी लढतोय, त्यासाठी लढतोय आणि 100% मी बदल करून दाखवणार.